बाहेर करील म्हणून आलेली आपली गौराई म्हणजेच गावाची शोभा। गौराईला रंगीबिरंगी साडी, सोन्या चांदीचे दागिने, पैंजण, नथ आणि नवस बोलेला शालू नेसून सजविलेलं असते। गौरीला मानाने खुर्चीवर बसून बँड बाजाशी तिला डोक्यावर घेऊन लय मानाशी बोटीवर चढवितात। गौरी विसर्जनला सगळ्या बायका नटून थटून जमा होतात। कोणी आरती घेते, ते कोणी गौरीची गाणी बोलते। तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आणि वीराचेही अश्रू बघावा मिळतात। दिला
बोटी व पूजा आणि आरती करतात। बोट समुद्रात खोल पाण्यात सुटते, पानाच्या लाटा थैमान घालतात आणि त्या लाटाच्या तालावर सगळे एकजुटीने गाणं गातात। सासुरी बघतान देवट कैलासाला ग, दिवसाची पाहुणे गौराई निघाली सासुराला ग। खोल समुद्रात पोचल्यावर गौरी देवीचं विसर्जन सुरू होते। तिला नेसविलेली साडी, सोन्या चांदीचे दागिने दुखी अंतकरणाने उतरविले जाते। मग समुद्राच्या लाटावर चटई अंतरून अगदी अलगद गौराईला ठेवितात। तव वातावरण एकदम भारावून जाते। देखुनी कौतुके गौराईला बाबा म्हणील रू लागला ग, बाबा मी जाते सासुरी बघतान देवट कैलासाला ग, दिवसाची पाहुणे गौराई निघाली सासुराला ग, मला भरीला पाणी गतीला जड झाली पाऊला ग। तिचा मानाचा पेटता दिवा तिच्या बाजूला ठेवितात। कोण गाणी बोलतात ते कोण रडतात, सगळेजण हात जोडून श्री गौराईचा निरोप घेतात। भाऊ गदारानु आरवा झाला दुःखी होऊन भेटला ग, ताना मी जाते सासुरी बघतान देवट कैलासाला ग, दिवसाची पाहुणे गौराई निघाली सासुराला ग, मला भरीला पाणी गतीला जड झाली पाऊला ग। सगळ्या गौरी विसर्जनला आलेल्या बोटी देवीला 5 प्रदक्षिणा घालतात, तिचा जयघोष करतात आणि परतीला येताना एकच बोलतात, गौराई परत लवकर माहेरी ये ग।